हालेलुया हालेलुया की लोकांची इच्छा आहे की प्रभूने तुमच्याशी बोलावं. यस आपले पवित्र हात त्याला दाखवूया. हालेलुया हालेलुया बायबल सांगतं की देव तुमचं ओझं वाहणार आहे. आमेन तुम्हाला यस करणारा तो देव आहे. यस आमेन हालेलुया. हालेलुया डोंट वरी. आज किती ओझाने तुम्ही लादलेले असताल, बायबल मध्ये लिहिले की येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. यस तुम्हाला पूर्णपणे मोकळं करायचं सामर्थ्य प्रभू येशूच्या नावामध्ये आहे. यस आमेन हालेलुया. हालेलुया म्हणून तर बायबलचं वचन सांगतं तर तुम्ही प्लीज कृपा करून स्तोत्र संहिता 37व्या अध्यायामध्ये आलात आणि प्लीज 3 ते 5 वचनाकडे आपण लक्ष देऊया. साम चॅप्टर 37 आणि प्लीज 3 ते 5 वचनाकडे आपण लक्ष देऊया. या देवाच्या वचनाकडे आपण देवाचं वचन वाचूया. प्लीज वाचूया. परमेश्वरावर भरोसा ठेव, परमेश्वरावर भरोसा ठेव आणि चांगले ते कर. या देशात वस्ती कर आणि सत्यतेला अनुसर. आणि बायबल सांगतं की सत्यतेला अनुसर आणि तू परमेश्वराच्या ठाई आनंद कर, आणि देवाच्या ठाई तू नक्की आनंद कर. म्हणजे तो तुझ्या हृदयाची मागणी तुला तो देईल. तुझ्या हृदयाची मागणी तुला देईल. तू आपला मार्ग परमेश्वराच्या स्वाधीन कर. बायबल सांगतं की आपलं जीवन, आपलं मार्ग, आपलं भविष्य देवाच्या स्वाधीन कर आणि त्याच्यावरच भाव ठेव, आणि देवावर भाव ठेव, म्हणजे तो तुझे कार्य सिद्धीस नेईल. म्हणजे तो तुझे कार्य सिद्धीस नेईल. बायबल आज आपल्या हृदयाशी बोलत आहे. बायबल म्हणतोय की माझ्या मुला आणि माझ्या मुली, यस देव तुझं कार्य सिद्धीस नेणार आहे. देवबाप तुला या सर्व ओझ्यातून काढणार आहे. प्रभूला माहित आहे की तुझ्यावरती जे ओझ आहे ते तू नाही काढू शकत. तुझ्यावरती जे बर्डन आहे, हृदयावरती जे ओझ आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे. एक आईने मला फोन केला, मला सांगितलं की पास्टर माझा एक मुलगा आहे आणि पास्टर तो रात्रंदिवस जो आहे तो दारू मध्ये असतो आणि पास्टर त्याला फिट येतात आणि फिट आल्यानंतर तो कुठेही पडतो पास्टर. आणि पास्टर माझा जीव सारखा त्यासाठी तळमळत असतो. का? त्याने मोकळं व्हावं, त्याने या दारू पासून मोकळं व्हावं. पास्टर त्याला फिट येते, तो दारू पितो आणि पास्टर माझी इच्छा आहे त्याने प्रभूकडे यावं आणि देवाने त्याच्यावरती दया करावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिलीव्हर, शैतानाची इच्छा हीच आहे की लोकांनी नाशात आणि पूर्ण आजारात आणि संकटामध्ये दाबले जावे, क्रश व्हावे आणि त्यांचा जीव संपावा. असा एक प्रेमळ देव आहे की जो म्हणतो माझ्या मुला तुझं कार्य, तुझं जीवन त्याच्या स्वाधीन कर, कारण तो तुझी काळजी घेणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका बहिणीने मुंबईमध्ये साक्ष दिली की पास्टर माझ्या जीवनामध्ये मी त्रासातून जात होते. पास्टर मला थायरॉइडची गाठ होती आणि मे बी कॅन्सरवरती बदलणारी होती. माझ्या गुडघ्यात पाणी झालं होतं आणि पास्टर मी अशा प्रकारे तळमळत होते. एक दिवशी कोणीतरी मला सांगितलं, मी उपचार केले, मी हॉस्पिटलमध्ये गेले. मी लोकांना नेहमी सांगतो डॉक्टर आपले मित्र आहे, ते आपल्याला चांगलं करतात. पण बायबल सांगतं देव देव आहे आणि देव असाधारण अशक्य गोष्टी शक्य करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. याने सांगितलं की पास्टर मी वैतागले. हालेलुया. आणि शेवटी मला प्रार्थना सभेला घेऊन आणण्यात आलं. मी लोकांना नेहमी सांगतो ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे येता, प्रभूला तुमची सगळं काही माहित आहे. तुम्ही का आलात, तुमच्या डोळ्यातले अश्रू, तुमच्या हृदयातले त्रास, तुमच्या घरातलं संकट, रात्रंदिवस ज्या चिंतेमध्ये तुम्ही आहात, प्रभूला सगळं माहित आहे, सगळं माहित आहे. म्हणजे शेवटी आम्ही प्रार्थना करतो, विश्वास ठेवा की एक माझी प्रार्थना आहे 100% ऐकली जाईल. कारण देव प्रार्थनेला उत्तर देणारा देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण तो सगळ्यात जवळची मदत आहे. म्हणून असं लिहिलंय साम चॅप्टर 46 स्तोत्र संहिता 46 अध्याय. आणि प्लीज कृपा करून पहिल्या वचनाकडे आपण येऊया, वाचूया देवाचं वचन. ऐकूया. देव आमचा आश्रय, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, व आमचे सामर्थ्य आहे. संकटात तो सहाय्यास सदा हजर असतो. बायबल सांगतं संकटात तो सहाय्यास सदा हजर असतो. परत एकदा वाचूया. ऐका. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. ओके. संकटात तो सहाय्यास
सदा हजर असतो. संकटात तो सायास सदा हजर असतो. हे देवाचं वचन आहे की आमेन. लोकांची इच्छा आहे की आज संकटात त्रासात तो तुमच्या साह्यास उभा राहावा. यस आमेन. देव लांब नाहीये, आज तुमची आरोळी आणि तो तुम्हाला उत्तर देणारा देव आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 या आईने मला सांगितलं की पास्टर, ज्यावेळेस मी इथं आले माझी गाठ मोठी होती, माझ्या गुडघ्यामध्ये पाणी होतं, पास्टर माझा जीव तळमळत होता, पण पास्टर देवाने माझ्यासाठी मोठं कार्य केलंय. यस आमेन. आज मला सांगू द्या, सगळी गाठ निघून गेली, सगळं गुडघ्यातलं पाणी निघून गेलं. Yes. पास्टर मी पूर्ण मोकळी झाले. एवढ्या लांबून मी प्रार्थना सभेला येते Yes. हे सांगायला की येशू ख्रिस्ताने माझ्यावरती उपकार केलेले आहेत. यस आमेन. हालेलुया. 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 आज अनेक लोकांचा जीव व्याकुळ आहे. लोक आम्हाला रात्र दिवस फोन करतात आणि म्हणतात की पास्टर नाही जगूशी वाटत. डिप्रेशन डिप्रेशन निराशा म्हणजे काय? निराशा म्हणजे तुम्हाला शैतान हे दाखवतो आता पुढे काय नाही होणार, आता तुझं जीवन जे असंच तुला जगावं लागेल, त्याच्यापेक्षा तू मेलेलं बरं आहे. शैतान लोकांना फसून काय सांगतो, नो नो नो, आता तुझ्या जीवनाचा काय उपयोग नाहीये, आता तू इथून पुढे काहीच करू शकत नाही, तू मेलेलं बरं आहे. डिप्रेशन, निराशा, आणि निराशा देवापासून नाहीये. बायबल सांगतं तू देवाच्या ठाई आनंद पावशील. आमेन. ऐसे तू देवाच्या ठाई आनंद पावशील. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निराशा शैतानापासून आहे आणि निराशा अनेक लोकांना खात आहेत. अनेक लोक याच्यामुळे आत्महत्या करतात. श्रीमंत असो गरीब असो, असं सांगण्यात येतं जपान देश श्रीमंत देश आहे, पण सगळ्यात जास्ती तिथं ज्ञान आहे, पण सगळ्यात जास्ती आत्महत्या तिथं आहे. का? त्यांचं ज्ञान त्यांना नाही वाचू शकत, त्यांचं ज्ञान त्यांना या हृदयामध्ये शांती नाही देऊ शकत, त्यांचं ज्ञान त्यांचं ओझं दूर नाही करू शकत, आतल्या गोष्टी कोणी नाही समजू शकत. पण बायबल सांगतं असा एक देव आहे जो रात्रंदिवस तुझ्या अंतःकरणाकडे पाहतो आणि त्याला तुझ्या जीवाची काळजी आहे आणि त्याची इच्छा आहे तू सुखी असावं आणि आरोग्यामध्ये असावं. तर तुम्ही योहानाचे पत्र 3 पत्र काढलं, प्लीज वाचूया. जॉन 3 योहानाचे पत्र, प्रकटीकरणाच्या अगोदर, यहूदाच्या पत्राच्या अगोदर वाचूया पहिलं आणि दुसरं वचन. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. योहान 3 पत्र, योहानाचे 3 पत्र आणि दुसरं वचन. प्लीज वाचूया. वडिलांकडून ज्याच्यावर मी खरेपणात प्रीती करतो त्या प्रिय गायसाला, हे प्रिया, जसा तुझा जीव सुखी आहे तसे तू सर्व गोष्टीत सुखी असावे. तू सर्व गोष्टीत सुखी असावे आणि आरोग्यात असावे. आणि आरोग्यात असावे म्हणून मी प्रार्थना करतो. व्हॉट अ ग्रेट थिंग. किती लोकांना देवाचं वचन कळतंय? हालेलुया. वन मोर टाइम सिस्टर, परत एकदा. हे वडिलांकडून ज्याच्यावर मी नो, खरेपणात, ओनली सेकंड वर्ड. हे प्रिया, जसा तुझा जीव सुखी आहे जसा तुझा जीव सुखी आहे तसे तू सर्व गोष्टीत सुखी असावे. पहा देवाचं वचन सांगतो तू सर्व गोष्टीत सुखी असावे आणि आरोग्यात असावे. आणि आरोग्यात असावे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. हा प्रभू येशू आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा सगळीकडे चारी बाजूला तुम्हाला दिसत असेल रडणं, त्रास, आरोळी, दुःख, संकट. याच कारणासाठी येशू तुला हाक मारतोय, याच कारणासाठी देव तुला बोलवतोय, याच कारणासाठी देवाची इच्छा आहे की ज्याने तुला निर्माण केलं, जो तुझ्यावरती प्रेम करतो, ज्याला तुझ्या जीवाची काळजी आहे, ज्याला तुझ्या उद्याची आणि भविष्याची काळजी आहे, तो देव तुला हाक मारत आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. आणि तो देव आज तुला म्हणतो माझ्या मुला, तुझं ओझं तू नाही वाहू शकत. का? जड आहे, संकट आहे, त्रास आहे आणि दुःख आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दिवशी आम्हाला हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आलं, ससन हॉस्पिटलमध्ये, आणि ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो, आम्ही पाहिलं एक बहिणीने जाळून घेतलेलं होतं आणि असं सांगण्यात आलं की दोघा पती पत्नीचे भांडणं झाले आणि या बाईने आपल्या अंगावरती रॉकेल ओतलं आणि या बाईने आपल्या स्वतःला काडी लावून पेटून दिलं आणि पूर्णपणे 90% भाजली. ते फक्त तिचे डोळे वर आले होते. आम्ही तिच्यासमोर उभं राहिलो आणि ज्यावेळेस तिच्यासमोर उभं राहिलो, एखादा कोळसा जसा असतो तसं ती होती. आम्ही तिच्यासमोर उभं राहिलो, तिला काहीतरी बोलायचं होतं, शेवटचा क्षण होता तिचा.
तिला काहीतरी बोलायचं होतं. आणि जसं मी तिच्याकडे पाहिलं, तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिला वाईट वाटत होतं. का? कारण शैतान एवढा वाईट आहे, तो तुमच्या जीवाच्या विरुद्ध उभा राहणार आहे. पण देव एवढा चांगला आहे की तो तुमच्या जीवाला सुखी आणि आरोग्यात ठेवणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. किती लोकांना देवाचं वचन कळत आहे? किती लोकांना देवाचं वचन कळत आहे? त्या सिस्टरकडे मी पाहत होतो आणि जस्ट मी त्या सिस्टरकडे पाहिलं, मला कळालं की माणूस जो आहे तो किती अशक्त प्राणी आहे देवाविना. कोळसा ती बाई झाली होती, ते डोळे फक्त होते, तिचे अश्रू गळत होते. आणि डॉक्टरने सांगितलं एनी टाइम शी कॅन गो, ती जाऊ शकते. त्याच्या कानात आम्ही बोलू शकत नव्हतो कारण तिचा वास येत होता. आणि जस्ट मी पाहिलं, आम्ही पाहिलं आणि फक्त एकच सांगितलं की हे प्रभू दया कर, या बहिणीच्या हृदयाशी तू बोल, हिचा आत्मा वाचवला जाओ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा प्रकारे शैतान लोकांच्या जीवनाशी खेळतोय. पण देव आज तुम्हाला एक गॅरंटी देतोय, तू आपला भार देवावरती टाक, तू आपलं जीवन प्रभू येशूच्या हातात दे. तू प्रभूला सांग, हे प्रभू आज एक दिवस मी आनंदी राहते, 2 दिवस मी दुःखी राहते. प्रभू 1 महिना माझ्यासाठी चांगला असतो आणि 2 महिने माझ्यासाठी वाईट असतात. एक संकट गेलं की दुसऱ्या संकट उभं असतं. एक त्रास गेले दुसरे त्रास आहेत. प्रभू प्लीज माझ्यावर दया कर. आणि बायबलचं वचन सांगतं, प्लीज कृपा करून वाचूया. स्तोत्र संहिता 55व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि बायबल आपल्याशी काय बोलतो आपण वाचूया. Psalm chapter 55 and 22nd word. 22व्या वचनाकडे आपण येऊया. व्हेरी नाईस, थँक्यू. 22व्या वचनाकडे. 22वं वचन. तू आपला भार परमेश्वरावर टाक. तू आपला भार परमेश्वरावर टाक. मोठा राजा ज्याचं नाव दावीद राजा आहे, तो आज मंडळीशी बोलतोय आणि जो कोणी ऐकतोय त्यांनी ऐकावं. हा राजा म्हणतो मी राजा आहे, माझ्याकडे सेनापती आहे, माझ्याकडे रथ आणि घोडे आहेत, पैसा आहे, पत्नी आहे, सर्व काय आहे. पण तू आपला भार देवावर टाक. यस आमेन. तू आपला भार परमेश्वरावर टाक. ना असलेली वाचूया. म्हणजे तो तुला आधार देईल. तो तुला आधार देईल. देव तुला आधार देईल. यस आमेन. की लोकांना तुमच्या जीवनाला देवाचा आधार हवाय. यस. तुमच्या जीवनाला देवाचं तारण हवंय. यस. आज रात्री जर तुम्ही देवाकडे वळणारे असताल आणि आपलं जीवन प्रभूच्या हातात देणारे असताल, तुमच्या जीवाला आधार मिळेल. यस आमेन. तुम्ही खूप सुखी असताल. काही लोक ढोंग करतात, बाहेरून एकदम चांगल्या प्रकारचं ढोंग करतात की आम्ही सुखी आहोत, आम्ही अप टू डेट आहोत, आम्ही शिकलेले आहोत. आतमधून ते पूर्णपणे तुटलेले आहेत, नाशकारक आहेत. एक दिवशी एक सिस्टर माझ्या घरी आली. ते पास्टर आमच्या कंपन्या आहेत, MIDC मध्ये आमच्या कंपन्या आहेत पास्टर. पण पास्टर आमच्या घरामध्ये तुम्ही जर पाहिलं नरकासारखी स्टोरी आहे. पास्टर आम्ही पती पत्नी आणि लेकर सुखी नाही राहू शकत. आमच्याकडे भरपूर सर्व काय आहे पण कुठल्याच गोष्टीमुळे आम्हाला सुख नाही. पास्टर रात्र दिवस मी रडते. का माहितीये, मी लोकांना नेहमी सांगतो, ज्या देवाने आपल्याला बनवलं, जो देव आपला निर्माण करणार आहे, तो जर तुमच्या जीवनामध्ये आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, सगळ्यात मोठी मदत तुम्हाला मिळालेली आहे. आमेन. सगळ्यात मोठं सुख तुम्हाला मिळालेलं आहे, सगळ्यात मोठा आनंद तुम्हाला मिळालेला आहे, सगळ्यात मोठं जीवन तुम्हाला मिळालेलं आहे, सगळ्यात मोठं भविष्य तुम्हाला मिळालेलं आहे, सगळ्यात मोठी शांती तुमच्या वाट्याला आलेली आहे, सगळ्यात मोठी मदत तुमच्या बाजूने आलेली आहे. आमेन. का? देव आपल्या पक्षाचा आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू आपला भार देवावर टाक आणि देव तुला सांभाळेल, यस. आधार देईल. न्यायला तो केव्हाच डळमळू देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज रात्री तुम्ही माझं ऐकत असताल लांबून आणि लांबून. रविवारी संध्याकाळी मी पुणे चर्चच्या एका उद्घाटनामध्ये होतो. 3 सिस्टर माझ्याकडे आल्या. त्यांनी सांगितलं की आम्ही नांदेडहून आलेलो आहोत. पास्टर हे आमचे नातेवाईक आहे ज्यांनी तुम्हाला ह्या चर्चच्या उद्घाटनाला बोलवले आहेत. पास्टर आम्ही नांदेडहून तुम्हाला ऐकत असतो. पास्टर आज देखील ते मला ऐकत आहे. त्यांनी सांगितलं पास्टर आम्ही दुःखातून गेलोय, त्रासातून गेलोय, पण ज्यावेळेस आम्हाला देवाचं वचन ऐकू येतं, ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन ऐकतो,
पास्टर आमचा जीव एवढा आनंदी होतो कारण प्रभू सारखं कोणीच बोलू नाही शकत. Yes, amen. प्रभू सारखं कोणी काळजी घेऊ नाही शकत. Yes. प्रभू सारखं कोणीच तुमच्या जीवाला आधार नाही देऊ शकत आणि प्रभू येशू सारखं कोणीच तुम्हाला वाचवू नाही शकत. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. की लोकांना देवाचं वचन कळत आहे म्हणतो बायबलचं वचन सांगतं तर तुम्ही प्लीज स्तोत्र संहिता 25व्या अध्यायामध्ये आलात. या देवाच्या वचनाकडे या प्रभूच्या वचनाकडे येऊया. साम चॅप्टर 25 आणि प्लीज 15 वचनाकडे आपण आहोत आणि वाचूया देवाचं वचन. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. माझे डोळे नेहमी परमेश्वराकडे लागलेले आहेत. माझे डोळे नेहमी परमेश्वराकडे लागलेले आहेत. हा पुढे असं लिहिलंय कारण तो माझे पाय जाळ्यातून ओढून काढील. हालेलुया. Yes, amen. नाही तुम्हाला नाही कळालं वचन. विशेष परत एकदा वाचूया. माझे डोळे नेहमी परमेश्वराकडे लागलेले आहेत. माझे डोळे नेहमी परमेश्वराकडे लागलेले आहेत. धन्य तो पुरुष आणि धन्य ती स्त्री जिचे डोळे प्रभूकडे लागलेले आहेत. Yes. जगाकडे पाहू नका. जग स्वार्थी आहे. जगाकडे आपली नजर लावू नका. जग तुमच्यासाठी जीवन नाही आणू शकत. जगाकडे पाहू नका. जग जे संकटाच्या वेळी पळून जाईल असा एक देव आहे Yes. की जो रात्रंदिवस तुझ्या बाजूला उभा राहील. Amen. तो म्हणेल माझ्या मुला घाबरू नको. माझ्या मुली घाबरू नको. मी तुझा जीवाचा देव आहे. Yes. मी तुला सांभाळणारा देव आहे. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि बायबल पुढे सांगतं प्लीज वाचा. माझे डोळे नेहमी परमेश्वराकडे लागलेले आहेत. हा. कारण तो माझे पाय जाळ्यातून ओढून काढेल. जाळ्यातून ओढून काढेल. आज कुठल्या शैतानाने तुझ्या जीवावरती जाळ टाकलंय. आज कुठल्या आजाराने तुझ्या जीवनाला अडकून ठेवलंय. आज कुठल्या गरिबीने आणि दरिद्रीने आणि वाईट व्यसनाने तुला अडकून ठेवलंय. आज तुझे पाय ह्या सगळ्या गोष्टीत अडकलेले आहेत. येशू मध्ये सामर्थ्य आहे. Yes. प्रत्येक बंधन तोडायचं. Amen. प्रत्येक लोकांना मोकळं करायचं. प्रत्येकांचा जीव तृप्त करायचा येशू मध्ये सामर्थ्य आहे. Yes, amen. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. याच कारणासाठी प्रभू येशू आला. म्हणून तर 1 पेत्रामध्ये देखील असं लिहिलेलं आहे. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. 1 पेत्र आणि प्लीज 5व्या अध्यायामध्ये येऊया. आपण देवाच्या वचनाकडे येऊया. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. 1 पेत्र 5व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि प्लीज कृपा करून आपण वाचूया. ऐका प्रभूचं वचन. प्रभू काय बोलत आहे प्लीज ऐकूया. प्लीज वाचूया. 1 पेत्र 5व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि प्लीज 7 आणि 8 वचन वाचूया. ऐका देवाचं वचन. तुम्ही आपली सर्व चिंता हा त्याच्यावर टाका. त्याच्यावर टाका. कारण तो तुमची काळजी घेतो. हा सावध असा. सावध असा. जागे राहा. जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा. हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. बायबल सांगतं की शैतान कोणाला गिळावं रात्रंदिवस शोधत फिरतोय. पण तुम्ही आपली सर्व चिंता देवावर टाका. Yes, amen. कितने को समझ में आ रहा है. आपले हात वर करून म्हणा माझी चिंता. माझी चिंता. माझी सर्व उद्याची काळजी माझी सर्व उद्याची काळजी मी देवाच्या पायापाशी टाकत आहे. मी देवाच्या पायापाशी टाकत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक मला म्हणतात की पास्टर रोज आणि रोज या दुःखातून जाण्यापेक्षा पास्टर नको वाटतं हे जीवन. मी लोकांना नेहमी सांगतो आणि आजही सांगतो जितकं तू स्वतःच्या शक्तीवर आणि ज्ञानावर जगशील एक दिवशी हे ज्ञान आणि शक्ती फेल होईल. फेल होईल. प्लीज ऐका. पण जितकं तू प्रभू येशूच्या नावावरती विश्वास ठेवून जगशील बायबल सांगतो तो अनादी कालापासून अनंत कालापर्यंत सामर्थ्यवान देव आहे. Yes, amen. सारखाच देव आहे. त्याची नजर तुझ्यावरती आहे आणि तो तुला मला सोप्या भाषेत असं सांगतो. तर तुम्ही लूक याच्या 12व्या अध्यायामध्ये आलात. प्लीज या देवाच्या वचनाकडे. लूक 12व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि ऐका प्रभू आपल्या लोकांशी काय बोलत आहे. लूक 12वा अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया. लूक याच्या 12व्या अध्यायामध्ये आपण आहोत. थँक्यू होली स्पिरिट. लूक 12वा अध्याय मिळाला असेल प्लीज आमेन बोलूया. आमेन. लूक 12वा अध्याय आणि बायबल आपल्याशी काय बोलतो आपण ऐकूया. लूक 12वा अध्याय. थँक्यू होली स्पिरिट. लूक 12वा अध्याय आणि प्लीज 22व्या वचनाकडे आपण येऊया. ऐका देवाचं वचन. चिंता न करता देवावर भरोसा ठेवण्याविषयी बोध. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला
यामुळे मी तुम्हाला सांगतो, आपण काय खावे अशी आपल्या जीवाविषयी अथवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका. हा कारण जीव अन्नापेक्षा व शरीर वस्त्रापेक्षा अधिक आहे. ना बायबल सांगतं जीव अन्नापेक्षा व शरीर वस्त्रापेक्षा अधिक आहे. शरीर वस्त्रापेक्षा. अगर शरीर है तो तू वस्त्र पहन सकता है. यस. जीव आहे तर तू खाऊ शकतो. बायबल सांगतं प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐसे प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलंय, कावड्यांकडे लक्ष द्या हा की ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत, त्यांना बळद नाही व कोठारही नाही, तरी देव त्यांना खायला घालतो. बायबल आपल्या कोणाविषयी बोलत आहे? पक्ष्यांविषयी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 पक्ष्यांविषयी बोलत आहे. त्यांच्याकडे बळद म्हणजे कोठार नाही, अन्न साचवायला काय नाहीये, तरी देखील बायबल मध्ये लिहिलंय की देव त्यांची काळजी घेतो. विश्वास ठेवा, देव त्यांची काळजी घेतो. देव त्यांची काळजी घेतो. हालेलुया. हालेलुया. पाप पक्षी आकाशात किती आनंदाने फिरत असतात, किती पंख मारत असतात आणि फिरत असतात. मी नेहमी बघत असतो पक्ष्यांकडे, कशा प्रकारे ते पूर्ण फिरत असतात, कारण त्यांना पूर्ण भरोसा आहे रोजची भाकर देणारा आमचा देव आमच्यावरती प्रेम करतो. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल पुढे सांगतं, पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी अधिक मोलाचे आहात. त्या पाखरांपेक्षाही तुम्ही अधिक मोलाचे आहात. आपल्या हृदयावर हात ठेवून म्हणा, पाखरांपेक्षाही जास्ती, पाखरांपेक्षाही जास्ती मी अधिक मौल्यवान आहे. मी अधिक मौल्यवान आहे. पुढे असं लिहिलंय, आणि काळजी करून आपले आयुष्य एक हातभर वाढवायला तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे? नाव ते एवढं सोपं करून सांगतोय की काळजी करून आयुष्य वाढवावं, हे तुमच्यामध्ये कोण समर्थ किंवा सामर्थ्यवान आहे का? नाही. रोज आपण काळजी करतो, क्या होगा क्या होगा. आणि लक्षात ठेवा, जे लोक काळजी करतात, जे लोक हे करतात, ते लवकर वयस्कर होतात. दुसरी गोष्ट, त्यांची शक्ती अशक्त होते. तिसरी गोष्ट, त्यांना आजार लागतात. चौथी गोष्ट, त्यांचं अन्न त्यांना गोड लागत नाही. पण जर तुम्ही सकाळीच उठला आणि प्रभूच्या पायापाशी बसला आणि प्रभूला सांगितलं की हे प्रभू, हे संकट आणि त्रास माझ्या पुढे आहेत, हे सर्व प्रॉब्लेम माझ्या पुढे आहेत, पण माझा देव माझ्यावरती प्रेम करतो, Yes, amen. हे मला माहित आहे. Yes. प्रभू, मी सर्व काही तुझ्या पायापाशी टाकत आहे. सिस्टर, आम्ही एवढ्या वर्ष अशा रीतीने चालतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रत्येक वेळेला देव विजय देणारा आहे. आमेन. प्रत्येक वेळेला देव वर काढणारा आहे. Yes. प्रत्येक वेळेला देव खरा ठरलेला आहे. Yes. प्रत्येक वेळा देव त्याच्या वचनावरती एकदम 100% खरा आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. करून बघा तुम्ही, तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं करा. बाकीचं प्रभूच्या हातात द्या. Yes. आणि प्रभूला सांगा, आता इथून पुढे मला नाही जमणार, चमत्कार करेल प्रभू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचं वचन खूप महत्वाचं आहे. म्हणून अति लहान गोष्ट देखील जर तुमच्याच्याने करवत नाही, तर बाकीच्या विषयी का काळजी करता? का काळजी करता? एक हात भर तुमचं जीवन काळजी करून जर वाढू नाही शकत, बाकीच्या विषयी का काळजी करता? का काळजी करता? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 पुढे असं लिहिलंय, रानफुलांकडे लक्ष द्या, ती कशी वाढतात, ती कातीत नाहीत व विणीतही नाहीत, तरी मी तुम्हाला सांगतो की शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखाही सजला नव्हता. हा तर अहो अल्पविश्वासी, जे गवत आज रानात आहे व उद्या भट्टीत टाकले जाते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर तो किती विशेष करून तुम्हाला पोशाख घालील. सो सिंपल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज माझी इच्छा आहे, जो कोणी मला ऐकत आहे त्याने ऐकावं. देव तुला द बेस्ट पोशाख, द बेस्ट अन्न, द बेस्ट सर्व काही गोष्टी 100% देणार आहे. पण देवाचं काम विश्वास होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पूर्ण हृदयाने आज त्याच्यावर विश्वास ठेवा. यस. आमेन. त्याला सांगा, प्रभू, हे जीवन मी तुझ्या दैवी हातात देत आहे. ऐकता का? त्याच्या हातात तुमचं जीवन आलं, मी तुम्हाला गॅरंटी देतो, तो सर्व नाशापासून तुम्हाला सोडवेल. आमेन. तुमचे पाय जाळ्यातून काढेल. यस. तुम्हाला मरू नाही देणार वेळेच्या अगोदर. यस. आमेन. वेळ यायच्या अगोदर मरू नाही देणार. तो तुम्हाला तृप्त करेल. यस.
तो तुमचा जीव बलिष्ठ करेल, आमेन. तो तुमची मान उंच करेल आणि तो तुम्हाला सांभाळेल. यस आमेन. ना पुढच्या वचनात असलेले प्लीज वाचूया. आणि आपण काय खावे किंवा आपण काय प्यावे यासाठी तुम्ही तर झटू नका व संशयी मनाचेही राहू नका. हा. कारण जगातील राष्ट्रे या सर्व गोष्टी मिळवायला झटतात, पण तुम्हाला त्यांची गरज आहे हे तुमचा बाप जाणतो. आज जितके लोक इथं आलेले आहेत, जे लोक मला ऑनलाईन माहित आहे पाहत आहेत, तुम्हाला कशाची गरज आहे हे प्रभूला माहित आहे. यस आमेन. माहित आहे तुझ्या डोक्यात जे विचार चाललेत. तू जेवढं तुला ओळखत नाही तेवढं तुझा देव तुला ओळखतो. यस आमेन. तो आणि मी जन्माला नव्हतो आलो त्याच्या अगोदर आपली सगळी कुंडली त्याच्या पुस्तकात लिहिलेली आहे. सगळे दिवस त्याच्या पुस्तकात लिहिलेले आहेत. बायबल सांगतं प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सर्व त्याच्या पुस्तकात लिहिलंय. पण देव म्हणतो तू आपल्या तारणाऱ्याला ओळख, यस. तो आपल्या निर्माणकर्त्याला ओळख. ओळख, तो आपल्या देवाला ओळख, त्याला समजून घे, आपलं हृदय त्याच्याकडे वळव. का एकदा का तू त्याच्या हातात आला, सर्व गोष्टीने देव तुला तृप्त करेल. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पुढे असं लिहिलंय, तर तुम्ही त्याचे राज्य मिळवायला झटा, हा म्हणजे त्यावर या गोष्टी तुम्हास मिळतील. पहिल्यांदा तुम्हाला येशू ख्रिस्त जर मिळाला, यस. तुम्हाला जर जिवंत देव मिळाला, आय टेल यू तो तुमचा स्वर्गातील बाप आहे. यस. त्याचं तुमचं नातं मुलाचं आणि मुलीचं आहे. आणि तो जर तुम्हाला मिळाला, बाकी सर्व गोष्टी तो तुम्हाला सजवणारा आहे. आमेन. कारण पुढच्या वचनात तो असं लिहितो 32 वचन, हे लहान कळपा भिवू हे नको. लहान कल्पा भिवू नको, भिवू नको, कारण तुम्हास राज्य द्यावे देव म्हणतो तुला राज्य द्यावे. यात तुमच्या बापाला संतोष आहे. तुमच्या बापाला याच्यात आनंद आहे. यस आमेन. तर तुम्हाला या वचनावरती मी प्रीचिंग करू लागलो, रात्र नाही पुरणार. तुझ्या बापाला तुला राज्य द्यावं याच्यात आनंद आहे. यस आमेन. तू हसत राहावा हा देवामध्ये देवाला आनंद आहे. यस. तू नेहमी सुखी असावा हा याच्यात देवाला आनंद आहे. यस आमेन. तुझं घर सुखी आणि आशीर्वादित असावं याच्यात देवाला आनंद आहे. यस आमेन. तुझा जीव तृप्त असावा याच्यात येशूला आनंद आहे. यस. तू नेहमी उड्या मारत विजयी जीवन Yes. जगावं याच्यात देवाला आनंद आहे. यस आमेन. लोक मला विचारतात देव कसा आनंदी होणार? ज्यावेळेस तू हसला म्हणजे देव हसतो. यस. ज्यावेळेस तू आनंद करतो, ज्यावेळेस तू तृप्त असतो, बापाला आनंद होतो. यस. किती आई वडील इथं असेल की जे आपले लेकरं अशक्तने आजारी आणि रडत आणि त्रासात असताना किती आई वडील असेल की त्यांना आनंद होतो? नाही. पण लेकरू ज्यावेळेस धष्टपुष्ट असतं, Yes. आनंदी असतं, हसत असतं, सगळ्यांना आनंद होतो किंवा नाही? यस आमेन. होतो किंवा नाही? होतो. सो बायबल सांगतो तुझ्या बापाला आनंद होतो ज्यावेळेस त्याने तुला तो सर्व काय देतो. वाचूया परत एकदा, माझी इच्छा ऐका. हे लहान कळपा भिवू नको, हा, कारण तुम्हास राज्य द्यावे यात तुमच्या बापाला संतोष आहे. राज्य द्यावे, आशीर्वाद द्यावा, आरोग्य द्यावं, जीवन द्यावं आणि तुझ्या रोजच्या जीवनात तुला विजय द्यावा. यस. या तुझ्या बापाला आनंद आहे. आमेन. आणि त्याचं नाव प्रभू येशू. यस. 2000 वर्षापूर्वी तो आला, ज्या शैतानाने माणसाला पूर्णपणे दुःखात टाकलं होतं, त्रासात टाकलं होतं. ज्या देवाने माणसाला बनवलं एखाद्या पक्षासारखं की जो नेहमी पक्षी उडत राहतो, आनंदी राहतो. देवाने माणसाला एकदम त्याच्या प्रतिरूपात प्रतिछायेचं बनवलं. देवाची इच्छा होती त्याचं लेकरू केव्हाच अपवित्र, अनितिमान आणि केव्हाच उघड किंवा भिकारी किंवा शापित नसावं. नो म्हणतो बायबल मध्ये लिहिले. तर तुम्ही यशायाच्या 53व्या अध्यायामध्ये आलात, ऐकूया देवाचं वचन, तुम्हाला कळेल प्रभू काय बोलत आहे. आयझाया चॅप्टर 53, यशया 53व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि बायबल आपल्याशी काय बोलतो ऐका. यशया 53वा अध्याय आलात? यस आमेन. वाचूया काय लिहिलंय. पहिलं वचन, आम्ही जे ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे आणि परमेश्वराचा भुज कोणाला प्रगट झाला आहे. ओके. कारण तो त्याच्या पुढे दुबळ्या कोंबासारखा वाढला हा, आणि सुक्या भूमीतील मुळासारखा तो उगवला. त्याला रूप नाही आणि शोभा नाही आणि आम्ही त्याला पाहतो
तेव्हा तो आम्हाला हवासा वाटावा अशी सुंदरता त्याला नाही. नाव हे सर्व प्रभू येशू बद्दल लिहिलेलं आहे, जे यशा भविष्यवादी 700 वर्षापूर्वी जो प्रभू येशू येणार आणि जगाचे सगळे पाप स्वतःवर घेईल आणि कसा तो होईल तुमच्या आणि माझ्यासाठी, ते पहिलेच लिहिलं. पुढे वचन, तो धिक्कारलेला व मनुष्यांनी टाकलेला दुःखाचा पुरुष व दुखण्याची ओळख असलेला होता आणि ज्याच्यापासून लोक आपले मुख झाकतात असा तो तुच्छ मानलेला होता आणि आम्ही त्याला मानले नाही. हे सर्व प्रभू येशूने आपल्यासाठी केलं. पुढच्या वचनात कळेल तुम्हाला. खचितच त्याने आमची दुखणी आपणावर घेतली आहे. खचितच प्रभू येशूने सगळ्या जगाची दुखणी त्याच्यावर घेतली. याचा अर्थ दुखणं देवापासून होतं का? नाही, त्याने सगळे दुखणे स्वतःवर घेतले. ना पुढे असं लिहिलंय, आणि आमची दुःखे उचलून घेतली आहेत. आणि आमचे दुःखे उचलून घेतली आहेत. हा, आणि आम्ही त्याला मारलेला, ओके. देवाने हाणलेला आणि पिडलेला असे मानले. हा, परंतु तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झालेला होता. कोणाच्या? आमच्या. पुढे असं लिहिलंय, तो आमच्या अन्यायामुळे चेचलेला होता. हा, आमची शांती साधण्याची शिक्षा त्याच्यावर पडली होती. हे कोणासाठी लिहिलंय? तुम्हाला कळावं की देवाने किती प्रेम केलं. यस, हे बायबल 100% खरं आहे. आमेन. त्यांनी आपली शिक्षा घेतली. मी नेहमी सांगतो देवाचे 2 स्वभाव आहे, एक म्हणजे देव न्यायी आहे, दुसरा म्हणजे देव पवित्र प्रेम आहे. यस, न्यायी पण म्हणजे जे बोलला ते करणारच तो. प्रेम म्हणजे तो बोललाय ते करणार, पण तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तो तुमची माझी जागा घेणार. आणि त्याने तेच आपल्यासाठी केलं. तो मेला जेणेकरून आपण जगावं. त्याला बसल्या माराच्या वाळाने आपल्याला आरोग्य मिळालं. त्याने आपला भार स्वतःवर व्हायला आणि मग तो आता म्हणतो, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश नाही होणार, तो अपवित्र नाही राहणार, तो अनितिमान नाही राहणार, तो केव्हाच आणि केव्हा शापित नाही राहणार, तो आशीर्वादित जीवन जगेल. यस, आमेन. किती लोक समझ में आ रहा है? आपले हात वर करून म्हणा, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. खचितच तू माझी दुखणी स्वतःवर घेतली. खचितच तू माझी दुखणी स्वतःवर माझे आजार स्वतःवर घेतले. माझे आजार स्वतःवर घेतले. माझे शाप स्वतःवर घेतले. माझे शाप स्वतःवर घेतले. जेणेकरून मी आशीर्वादित व्हावा. मी आशीर्वादित व्हावं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळते तुम्हाला देवाचं वचन? यस. ना बायबल पुढे सांगतो, वाचूया. आमची शांती साधण्याची शिक्षा त्याच्यावर पडली होती आणि त्याला मारलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य मिळाले आहे. आमची शांती साधण्याची शिक्षा त्याच्यावर पडली होती. ज्या दिवशी माणूस देवापासून वेगळा झाला त्याच्यावरती अशांती राज्य करू लागली. आणि बायबल सांगतं देवाची इच्छा नव्हती, का देव शांतीचा देव आहे. यस, शांतीचा देव आहे. म्हणतो बायबल सांगतं आपली अशांती शोधण्याची शिक्षा त्याच्यावर पडली. म्हणून येशू ख्रिस्तामध्ये आणि देवामध्ये, माणसामध्ये आणि देवामध्ये वैर होतं. तर तुम्ही इफिसकरास पत्र 2 अध्यायामध्ये आलात, तुम्हाला कळेल मी काय प्रीच करत आहे. इफिसकरास पत्र 2 अध्याय, प्लीज कृपा करून काढूया. ऐकूया देवाचं वचन. वच 11 वचन, इफिस 2:11. यास्तव आठवण ठेवा की हा, तुम्ही पूर्वी देहाने राष्ट्राचे लोक होता. हाताने केलेल्या देहासंबंधीच्या सुनतेमुळे सुनती म्हटलेल्या लोकांकडून तुम्ही बेसुनती म्हटलेले असे होता. हा, आणखी त्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताविरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे आणि वचनाच्या कराराविषयी परके आशा नसलेले व देवहीन असे जगात होता. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूत ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ केलेले आहात. पुढे, कारण तोच आमचा समेट आहे. हा, त्याने दोघांस एक केले हा. आणि मधली आडभिंत पाडून टाकली. ओके. त्याने वैर व ते जे आज्ञाविधीचे नियमशास्त्र ते आपल्या देहाने नाहीसे केले, यासाठी की त्याने समेट करून स्वतःमध्ये दोघांचा एक नवा मनुष्य अस्तित्वात आणावा. हा, आणि त्याने वधस्तंभावर वैर जिवे मारून त्याच्याद्वारे एका शरीरात दोघांचा देवाबरोबर समेट करावा. हा, पुढे. आणि त्याने येऊन जे फार दूर होता त्या तुम्हा शांती व जे जवळ होते त्यांनाही शांती हे शुभवर्तमान सांगितले. हा, हे शुभवर्तमान सांगितले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतंय. हेच तर येशूने वधस्तंभावर केलं. यस. आणि बायबल सांगतं
हे शुभवर्तमान शांतीचं शुभवर्तमान आहे. यस आमेन. हे येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी केलं. एकदा का तो शांतीचा अधिपती प्रभू येशू तुमच्यात आला, बायबल सांगतं हे हृदय तृप्त असेल. यस आमेन. देव रोज तुमचा भार वाईल. यस. रोज तुम्ही त्याच्याशी बोलू शकता. रोज तुमची प्रार्थना त्याला तुम्ही ऐकू शकता. आणि रोज तो तुमची प्रार्थना ऐकेल. आणि रोज तो तुम्हाला उत्तर देईल. आणि रोज तो तुमच्यासाठी नवीन कार्य करेल, नवीन गोष्टी घडून आणेल. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कितने लोग को समझ में आ रहा है? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे सर्व येशूने आपल्यासाठी केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मोठमोठे लोक आम्हाला फोन करतात, म्हणतात पास्टर मेरे में शांति नहीं है, मैं खुशी से जी नहीं पा रहा हूं. मी लोकांना नेहमी सांगतो, तुमचा पैसा तुमच्यासाठी शांती विकत नाही घेणार. तुमचं घर, बंगला आणि गाडी नाही घेऊ शकत, पण येशू ख्रिस्त शांतीचा अधिपती Yes. जर तुमच्या हृदयामध्ये आला, तुम्ही रोज शांतीत राहणार. आमेन. तुम्ही आज आम्हाला विचारा की पास्टर तुमच्या हृदयात शांती आहे का? मी तुम्हाला देवाचा सेवक या नात्याने 100% खरी सांगतो, हे हृदय पूर्ण शांतीने भरलेलं आहे. यस आमेन. पूर्ण आनंदाने भरलेलं आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का आम्हाला माहित आहे कोण आमच्यावरती प्रेम करत, यस. कोण आमचं ओझं वाहणार आहे, कोण आम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतं, कोणाला आमची काळजी आहे, कोण आमच्यासाठी पुढे नेईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगते एक दिवशी यहोशुआफाट राजावरती संकट आलं आणि संकट एवढं मोठं होतं की कितीतरी राज्याचे सैनिक त्याच्या विरुद्ध आले. असं सांगण्यात आलं एक माणसाच्या विरुद्ध 300 लोक एवढं शत्रू उभा राहिला. पण प्रेज गॉड, यहोशुआफाटाने देवाकडे आपली नजर लावली. यस आमेन. असं लिहिलंय जर तुम्ही 2 इतिहास मध्ये आला, यस. 2 इतिहास 20, 2 इतिहास 20व्या अध्यायामध्ये आपण आहोत. यस. आणि वाचूया देवाचं वचन 12-13 वचन. 2 इतिहास 20, 12 ते 13 वचन. हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस काय? कारण हा जो मोठा समुदाय आम्हावर आला आहे, त्यांच्या पुढे आम्हाला काही बल नाही आणि काय करावे हे आम्हाला कळत नाही. परंतु आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत. परंतु आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत. ना पुढे असलेले आणि सर्व यहुदा आपली तान्ही बाळे, बायका व लेकरे ही घेऊन परमेश्वरापुढे उभा होता. आणि तुम्ही पुढे वाचत गेला, शत्रू आला, यांना लढावं नाही लागलं. बायबल सांगतं तर तुम्ही प्लीज कृपा कोणी वचन ऐकलं 17 वचन प्लीज वाचूया. या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. हा अहो यहुदा व यरुशलेम स्थिर उभे राहा. हा आणि तुम्हापाशी परमेश्वराचे तारण आहे, ते तुम्ही पहा. भिवू नका, घाबरूही नका. उद्या तुम्ही निघून त्यांच्यावर चालून जा, कारण परमेश्वर तुमच्या संगती आहे. कारण परमेश्वर तुमच्या संगती आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर तुमच्या संगती आहे. ही लढाई तुम्हाला नाही लढावी लागेल, Yes. देव तुमची लढाई लढेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे मी तुमच्यासाठी प्रार्थना करावी, यस. जेणेकरून आज जे ओझं तुझ्या हृदयावर घेऊन चालला ते पूर्णपणे निघून जावं. यस. आणि तू देवावरती विश्वास ठेवून शांतीत, आनंदात आणि विजयात जीवन जगावं. यस. की लोकांची इच्छा आहे. या पुढे जर तुम्ही वाचलं तर बायबलचं वचन सांगतं शत्रू लांबच होता. देवाने त्यांना सांगितलं स्तुती करत चला, फक्त त्याची करुणा सदाची आहे, त्याची प्रेम द्या महान आहे, एवढंच म्हणत पुढे चाला. आणि बायबल सांगतं ते पोहोचण्या अगोदर देवाने सगळ्या शत्रूला मारून टाकलं. यस. जे अशांती आणणारे त्यांना मारून टाकलं. यस. जे त्यांना मारायला आलते ते गेले. यस. आणि पुढे गेल्यावर त्यांना कळालं ओ आम्ही पोचायच्या अगोदर देवाने त्याचं काम करून टाकलं. कारण यहोशुआफाटने आणि इस्रायलने देवावरती आपला भार टाकला. यस. आणि बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं देवाने त्यांच्या शत्रूवरती विजय मिळवावा असा हर्ष त्यांना करू दिला. यस. आमेन. आज रात्री येशूच्या नावामध्ये यस. तुम्ही तुमच्या प्रत्येक त्रास, आजार, रोगावरती विजय मिळवताल Yes, असं amen. सामर्थ्य येशूच्या नावात देव तुम्हाला देईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 100% तो देवेल. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 मग असं लिहिलंय शेवटचं वचन प्लीज वाचूया. यस. 21 वचन. आणि त्याने लोकांशी मसलत करून परमेश्वराला गाणारे नेमून ठेवले.
यासाठी की त्यांनी सैन्यापुढे बाहेर जाताना परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण त्याची प्रेम दया सर्व काळ आहे असे पवित्रतेच्या शोभेने स्तवन करीत म्हणावे. पुढे आणि जेव्हा ते गायन व स्तवन करू लागले तेव्हा आमोनाचे संतान व मवाबी व सेईर डोंगरातले लोक जे यहुदावर आले होते त्यांच्यावर परमेश्वराने दबे धरणारे ठेवले आणि त्यांचा मोड झाला. पुढे तेव्हा आमोन व मवाब यांचे संतान सेईर डोंगरातल्या राहणाऱ्यांना जिवे मारायला व त्यांचा पूर्ण नाश करायला त्यांच्या विरुद्ध उभे राहिले आणि त्यांनी सेईराच्या राहणाऱ्यांचा शेवट केल्यावर ते एकमेकास जिवे मारू लागले. जे शत्रू मारायला आलते ते एकमेकाविरुद्ध उभे राहिले. आज तेच तुझ्यासाठी होईल. या समय जो शैतान तुझ्या घराच्या विरुद्ध उभा राहायला आलाय, तुझ्या जीवाच्या विरुद्ध आजार त्रास घेऊन, बायबल सांगतं येशू ख्रिस्ताने सर्व वैर्याच्या सर्व शक्तीवर आम्हाला अधिकार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतान गोंधळून जाईल. कस काय हे लोक आशीर्वादित झाले, कस काय हे मरणारे जिवंत झाले, कस काय हे संपणारे परत एकदा उभे राहिले, कस काय हे दरिद्री आशीर्वादित झाले. शैतान गोंधळला जाईल का देव असं कार्य करणार आहे. या समय प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांची इच्छा असं व्हावं. या आपल्या जागेवर उभं राहूया. आपण प्रार्थना करूया.